तर पहा, मंथन इयत्ता 6वीच्या पेपरमधील वर्तुळावर आधारित जो काही प्रश्न आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा प्रश्न, एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 10.5 सेमी आहे, तर त्या वर्तुळासारखे एकरूप वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या किती घ्यावी. तर त्या वर्तुळासारखं एकरूप आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, म्हणजेच त्या वर्तुळाची जेवढी त्रिज्या आहे तितकीच त्रिज्या आपल्याला घ्यावी लागणार आहे. मग या वर्तुळाची त्रिज्या किती आहे हे आपल्याला या दिलेल्या माहितीवरून काढायचं आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी आपल्याला आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो, व्यास असतो, आणि त्रिज्या ही काय असते, व्यासाच्या निमपट असते. म्हणजे 10.5 सेमी ही आहे काय, व्यास, आणि मग त्रिज्या किती असणार आहे याच्या निमपट, म्हणजे 10.5 भागिले 2. मग पहा, 2×5 = 10, पॉईंटची पॉईंट, 2×2 = 4 आणि एक राहिला 2×5 = 10, 5.25 सेमी असणार आहे त्या वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे इतकीच त्रिज्या आपल्याला घ्यावं लागेल त्या वर्तुळासारखं एकरूप वर्तुळ काढण्यासाठी. मग पहा, 5.25 कुठे दिलेले आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. परंतु विद्यार्थ्यांना आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहे. मग पहा, बाकीचे पर्याय 105 डेसिमी, 525, 0.015, 105 मीटर. मग पहा, सेंटीमीटरचं मीटर इतकं येणार आहे का, नाही. आकडे बदलणार आहेत विद्यार्थ्यांना, नाही. म्हणून हे दोन्ही पर्याय इथे कॅन्सल होणार आहेत. म्हणजे हेच पर्याय इथे योग्य असणार आहे. परंतु हे पर्याय योग्य आहे का हे आपल्याला काय करायचं आहे की हे डेसिमीवरून काढायचं आहे. म्हणजेच पहा, 1 डेसिमीटर म्हणजेच किती असतं, 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर असतं. मग पहा, आपल्याला 5.25 सेमीचं डेसिमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. डेसी म्हणजे 10 सेमी, मग सेमी म्हणजे इकडं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 5.25ला 10ने भागायचं आहे. मग पहा, पुन्हा एक अंकानंतर इथे एक शून्य आहे, म्हणजे एका अंकानंतर पॉईंट वाढणार आहे, म्हणजे 0.525 डेसिमीटर होणार आहे. म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. अगदी यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, एका आयताची परिमिती 64 मीटर आहे, लांबीही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे, तर आयताची लांबी किती. आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला. आयताच्या परिमितीचं काय सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी असतं. मग पहा, आपल्याला परिमिती दिलेली आहे 64 सेमी, 64 मीटर दिलेले आहे. लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे. रुंदीला जर आपण x मानलं, मग पहा, रुंदीला जर आपण x मानलं तर लांबी किती असणार आहे, 3x असणार आहे. अशा प्रकारे म्हणजे 2 × 3x किती होणार आहे, 6x अधिक 2x बरोबर 8x होणार आहे, बरोबर 64 मीटर. मग पहा, 8 × 8 = 64, म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे, 8 मीटर. एक्स कोणाला मानलं आहे आपण, रुंदीला. मग आपल्याला काय विचारलं, आयताची लांबी. मग 8 × 3 = 24 मीटर ही असणार आहे त्या आयताची लांबी. अशा प्रकारे हे असणार तुमचं योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. एका चौरसाची परिमिती दिली आहे तुम्हाला, त्याचे क्षेत्रफळ. परिमिती म्हणजे काय असतं, 4 × बाजू. मग पहा, भागिले करावं लागेल आपल्याला 25 × 100. मग 25चा वर्ग किती असतो, 625 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर, कारण आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. बाजूचा वर्ग हे काय, चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र.